नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना मोठा झटका। उद्धव ठाकरेंनी केला मोठा गेम। उद्धव ठाकरेंनी थेट शिंदे गटाच्या हातावर भोपळा देत उद्धव ठाकरेंच्या भगवा शिलेदार ओमराजे निंबाळकर थेट मित्रांनो ठाकरेंच्या मातोश्रीवर दाखल। नेमकी बातमी काय आहे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय? राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी खळबळ होत असतानाच भाजपला देखील सगळ्यात मोठी चपराक म्हणावी लागेल। भाजपने सर्व प्लॅन आखून देखील शिंदेंच्या हातात दिला आणि प्लॅननुसार सगळं झालं। मात्र मित्रांनो, ओमराजेच्या वडिलांचा केसचा 20 वर्षानंतर तब्बल काय निकाल लागला गेला, तो निकाल ओमराजेंच्या विरोधात गेल्यानंतर ओमराजे आपली भूमिका बजावणार आणि शिंदेंच्या सेनेत न जाता आहे तेथूनच राहून आपली सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार। ही सगळ्यात मोठी बाब आहे मित्रांनो। सध्या सगळ्यांच्या समोर असतानाच आता शिंदे सेनेला मात्र पहिला मोठा जबर झटका बसला आहे। नेमकी बातमी काय आहे ती आता आपण समोर बघूया। उद्धव ठाकरेंचे 2 वाघ थेट ओमराजेंच्या भेटीला आणि अखेर ही भेट ठरली सगळ्यात मोठी निर्णायक। मित्रांनो, सध्या उद्धव ठाकरेंनी चिमण्यांनो पाखरांनो परत या अशा प्रकारची आस आपल्या खासदारांना लावलेली होती। परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी तर आता शिंदेगडाचे बॅनर वापरण्यास सुरुवात केली आहे। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी आपली भूमिका अजून प्रसारमाध्यमांवर व्यक्त केलेली नाही। त्यानंतर यवतमाळचे खासदार असणारे संजय देशमुख यांनी आपल्या भूमिकेवरती संदिग्ध प्रतिक्रिया ठेवली असून हिंगोलीचे खासदार असणारे नागेश अष्टीकर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली नाही। मुंबईचे संजय पाटील यांनी शिंदेगडात जाण्याचा आपला मार्ग मोकळा केला आहे। मात्र हे 5ही खासदार आता पुरते अडकलेले आहेत। ठाकरेंनी प्रचार करून ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या 5ही जणांना निवडून आणलं होतं, परंतु ठाकरेंच्या आणि तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून या लोकांनी गद्दारी केली आहे। गद्दारीचा शिक्का आपल्या कपडावरती मारून घेतलाय आणि हीच गद्दारी आता यांना बुडवून ठेवणार असं सध्या प्रथमदर्शी दिसून येत आहे। कारणही तसंच आहे मित्रांनो। काल एकनाथ शिंदे यांच्या बड्या नेत्यांनी ओमराजे निंबाळकर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। पुण्यातील त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी विनंती केली। नव्हे तर ओमराजेंच्या पाया पडले। शिंदेगडाचे काही आमदार आणि काही मंत्री, काही नेते ओमराजेंच्या पाया पडून आल्याची देखील चर्चा सध्या सगळीकडे रंगू लागली आहे। ओमराजेंचे चरण धरले आणि तुम्ही इकडेच राहा असं करण्याचा प्रयत्न केला। मात्र मित्रांनो, त्यानंतर मातोश्रीवरूनच थेट सूत्र फिरवली गेली। मातोश्रीवरून सूत्र फिरवल्याच्या नंतर धाराशिवचे जिल्हाप्रमुख आणि ओमराजेंचे खास अगदी जवळचे मित्र असणारे कैलास पाटील आणि शिवसेनेचे वांद्रे येथील आमदार असणारे वरुण सरदेसाई यांनी मुंबईवरून थेट गाठलं पुणे आणि पुणे गाठत थेट ओमराजेंच्या घरी मध्यरात्री 1 वाजता त्यांची भेट घेतली। तब्बल चाललेल्या 1 तासाच्या या बैठकीदरम्यान ओमराजेंचं मन मातोश्रीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू होता। मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंचा जो निरोप होता तो निरोप ओमराजेंपर्यंत पोहोचला असून ओमराजे यावरती आपला सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करतील। कैलास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ओमराजे शिवसेनेमध्येच राहतील। मला विश्वास आहे ओमराजे शिंदेगडात जाणार नाही, अशी भूमिका कैलास पाटलांनी सकाळी प्रसारमाध्यमांवर व्यक्त केली। त्यामुळे ओमराजे आता शिंदेंच्या हातावरती तुरी देऊन 5 खासदारांना त्यांची अपात्रता सिद्ध करण्यासाठी पाठवतील। हा सगळ्यात मोठा राजकीय गेम मात्र होतोय शिंदे गटाचा आणि त्याच 5 खासदारांचा। ना त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत स्थान आहे आणि ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव देखील घेण्याची त्यांना परवानगी नाही। त्यामुळे या खासदारांवरती अपात्र होण्याची आता सगळ्यात मोठी वेळ येऊ शकते। आज दुपारी 4 वाजता ओमराजे निंबाळकर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिव येथे बैठक घेतली। त्या बैठकीदरम्यान आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारतील नेमकं काय करायचं आणि शेवटी आपला निर्णय जाहीर करतील। शेवटी उद्धव ठाकरेंची बाजू त्यांना जवळची वाटते, कारण वडिलांची सहानुभूती संपली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षातून जर बाहेर निघालो तर हे देखील संपूर्ण मतदारसंघाची सहानुभूती संपेल आणि एक तीव्र अशी लाट आपल्या विरोधात तयार होईल। त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न ओमराजेंना खूप सतवत आहे। त्यामुळे ओमराजे नक्कीच मातोश्रीचा हात धरून ठेवतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे।
आगामी काळात धाराशिवमध्ये आज दुपारी काय होतंय त्यावर आपण बघूया. मात्र ओमराजे निर्णय घेतील आणि हा निर्णय नक्कीच ठाकरेंच्या बाजूने असेल. यावर मित्रांनो तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.